राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल लांबणीवर जाणार आहे। विधानसभा अध्यक्षांकडून नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। आजच्या सुनावणीमध्ये नव्या वेळापत्रकासंदर्भात चर्चा झाली। दोन्ही गटाच्या बाजू योग्य पद्धतीने मांडायच्या असतील तर वेळापत्रकात बदल करावा लागेल असं मत अध्यक्षांनी मांडलंय। 31 जानेवारीपर्यंत सुनावणी संपून पुढचे 8 ते 10 दिवसात अंतिम निकाल जाहीर केला जाईल। 23 जानेवारी ते 31 जानेवारी ही सुनावणी पूर्ण होणार आहे। दरम्यान राष्ट्रवादीच्या सुनावणीचं नवं वेळापत्रक नेमकं काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। 23 ते 24 जानेवारी दरम्यान उर्वरित 4 जणांची उलट तपासणी केली जाणार आहे। 25 जानेवारीला प्रतिवादींपैकी 2 साक्षीदारांची उलट साक्ष होईल। 26 ते 28 जानेवारी दरम्यान फायनल सबमिशनसाठी 3 दिवसांचा वेळ दिला जाईल। तर 29 जानेवारीला दोन्ही गटाचं लेखी सबमिशन स्वीकारलं जाईल। 30 जानेवारीला अंतिम युक्तिवाद होईल। 31 जानेवारीला युक्तिवाद संपवला जाईल। 8 ते 10 दिवसांनी अंतिम निकाल जाहीर केला जाईल। त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये निकाल समोर येईल अशी शक्यता वर्तवली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।